माधव हा मूळचा साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावातला, शिकलेला, 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेला, बोलण्यात थोडा सुसंस्कृत आणि विचारांनी थोडासा अंतर्मुख असा तरुण. गावात शेती होती. वडिलांची 4 एकर जमीन, विहीर आणि 2 बैल. पण काळ बदलला तसं शेतीतून पोट भरणं अवघड झालं. शिकलास म्हणजे शहरातच काहीतरी कर, या टोमण्यांना घाबरून तो आता पुण्यात आला. सुरुवातीला खूप प्रयत्न केले. ऑफिसात चक्रा, एजंटांकडे अर्ज आणि मुलाखती, पण नोकरी काही मिळेना. शेवटी परिस्थितीपुढे नम्रपणे मान टाकत त्याने एका खाजगी सिक्युरिटी एजन्सीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम स्वीकारलं. पगार फार मोठा नव्हता, पण घर चालेल एवढा होता. बहुतेक हेच आपल्या नशिबात असेल असं मनाशी म्हणत त्याने जास्त विचार करणं टाळलं. पुण्यात तो, त्याची पत्नी सविता आणि 3 वर्षाचा मुलगा चिंटू यांच्यासोबत एका भाड्याच्या लहानशा खोलीत तो राहत होता. खोली कसली, एक खण, त्यातच स्वयंपाकघर, झोपणं आणि संसार. पण सविताच्या चेहऱ्यावर कधी तक्रार नसे आणि चिंटूचं निरागस हसू माधवच्या सगळ्या थकव्यावर फुंकर घाले. म्हणूनच माधव अगदी प्रामाणिकपणे आणि मन लावून आपली ड्युटी करत असे. दिवसाची शिफ्ट असली तर थोडं बरं वाटायचं. लोकांचा वावर, आवाज आणि गडबड. पण एके दिवशी एजन्सीकडून फोन आला आणि त्याचं काळीज क्षणभर दडपलंच. 5 दिवसांसाठी त्याला रात्रीची शिफ्ट देण्यात आली होती, तीही पुण्याच्या बाहेर एका बंद पडलेल्या जुन्या कंपनीत. त्या कंपनीबद्दल फारसं कोणी बोलत नसे. कधी काळी तिथे हजारो कामगार एकत्रित काम करत असत. मशीनचा आवाज, सायरन, ट्रकांची ये-जा. पण आता सर्व काही बंद. वर्षानुवर्ष कुलूप लागलेलं. भिंतीवर शेवाळ, तुटलेल्या काचा आणि परिसरात पसरलेली एक विचित्र शांतता. माधवने मनाचीच थोडीशी भीती दाबून ठेवली आणि काम आहे, आपल्याला करावंच लागल असं म्हणत स्वतःला समजावलं. त्या पहिल्या रात्री तो नेहमीप्रमाणे घरून रात्रीचा डबा घेऊन निघाला. सविताने डबा हातात देताना सहजच त्याला विचारलं, "अहो, जागा तर जुनी आहे म्हणतात, काही त्रास तर नाही होणार ना?" माधव अगदी हसतच म्हणाला, "अगं वेडाबाई, काय होणार आहे, मी आहे ना, अजिबात काळजी करू नकोस." कंपनीच्या गेटपाशी पोहोचताच त्याला पहिल्यांदाच त्या जागेची खरी जाणीव झाली. भलं मोठं लोखंडी गेट, अर्धवट उघडं, त्यावर गंज साचलेला. आत शिरताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली रानटी झाडं, मोडकी स्ट्रीट लाईट्स आणि दूरवर दिसणारी काळोखात हरवलेली फॅक्टरीची इमारत. सगळीकडे निर्जन शांतता होती. शांतता अशी की स्वतःच्या पावलांचा आवाज सुद्धा कानावर येत होता. तो आतल्या एका जुनाट ऑफिसमध्ये गेला. तिथेच त्याला बसण्यासाठी एक मोडकळी झालेली खुर्ची, हातात ठेवायला एक काठी आणि उजेडासाठी एक बॅटरी म्हणजेच टॉर्च दिला होता. दिवे नव्हते, वीजही नव्हती. सगळीकडे मिट्ट काळोख आणि थंड हवा. माधव खुर्चीवर बसला, काठी बाजूला टेकवली आणि टॉर्च हातात धरला. आणि मग तो आजूबाजूला नजर फिरवतो. फॅक्टरी अगदी मृत वाटत होती. जणू काही काळाने इथे येऊन श्वास घ्यायचं विसरलं होतं. त्या रात्री त्याला हे माहीत नव्हतं की ही शांतता फसवी आहे. आता हळूहळू रात्र चढू लागली होती. आकाशात चंद्र दिसत होता, पण त्याचा प्रकाश मात्र त्या बंद पडलेल्या कंपनीपर्यंत पोहोचत नव्हता. जणू त्या जागेने उजेडालाच नकारलं होतं. कंपनीच्या आवारात अंधार अधिकच घट्ट दाटत चालला होता. सुरुवातीला तो फक्त डोळ्यांना जाणवत होता, पण जसजशी रात्र पुढे सरकत होती तसा तसा तो अंधार मनात सुद्धा उतरू लागला होता. मी माझ्या खुर्चीत बसून इकडे तिकडे लक्ष ठेवत होतो. हातात काठी, बाजूला बॅटरी आणि डोक्यात फक्त एकच विचार की अजिबात भीती न बाळगता आपली ड्युटी निमूटपणे पार पाडली पाहिजे. शांतता इतकी की एखादं पान गळालं तरी त्याचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू यावा. कधी एखाद्या कुत्र्याचं दूरवरचं भुंकणं, तर कधी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासल्याचा खडखडाट. त्या आवाजांनाही इथे काहीतरी भयावह रूप मिळालं होतं.
मी घड्याळाकडे पाहिलं तर 11:45 झाली होती. अजून थोडाच वेळ आणि रात्र बरोबर मध्यावर येणार होती. 12 वाजायला काही सेकंद बाकी होते आणि नेमकं त्या क्षणी आतल्या फॅक्टरीमधून एक विचित्र आवाज आला. तो आवाज असा नव्हता की लगेच ओळखता यावा. क्षणभर मला असं वाटलं कुणीतरी मोठी लोखंडी वस्तू ओढली असावी. पण लगेचच तो आवाज बदलला. जणू एखादी प्रचंड जुनी मशीन अचानक सुरू झाली असावी. पण तो आवाज 2-3 सेकंदापेक्षा जास्त टिकला नाही. जितक्या अचानकपणे तो सुरू झाला तितक्याच अचानकपणे तो थांबला. माझं काळी जोरजोरात धडधडू लागलं. अरे बापरे, हा काय प्रकार आहे? मी स्वतःशीच पुटपुटलो. ही कंपनी तर 2 वर्षापासून बंद आहे आणि बंद असल्याकारणाने इथं अजिबात लाईटही नाही. म्हणून मशीन चालू असण्याचा तर प्रश्नच नाही. आणि तरीही हा आवाज. मी विज्ञानावर विश्वास ठेवणारा माणूस होतो. भूतप्रेत आणि आत्मे अशा गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नव्हता. काहीतरी तांत्रिक कारण असेल असं स्वतःला समजावत मी खुर्चीतून उठलो. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात भीतीने हळूच डोकं वर काढलं होतं. मी बॅटरी हातात घेतली, काठी घट्ट पकडली आणि ज्या दिशेने आवाज आला होता त्या फॅक्टरीच्या आतल्या भागाकडे हळूहळू पावलं टाकायला सुरुवात केली. जसंच मी आतमध्ये पाऊल टाकलं तसं मला हवेत झालेला बदल अचानक लगेच जाणवला. बाहेरची हवा जरी थंड असली तरी आतली हवा मात्र थोडीफार वेगळीच होती. जड, ओलसर आणि अंगावर काटा आणणारी. त्या हवेनं माझ्या मानेवरून थेट पाठीपर्यंत एक शिरशिरी उघळवली. अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. मी क्षणभर थांबलो, एक खोल श्वास घेतला आणि मग थोडासा विचार करून पुढे सरकलो. समोर एक भलं मोठं लोखंडी गेट होतं, गंजलेलं, वर्षानुवर्ष न उघडलेलं. मी काठीचा आधार घेत ते हळूच ढकललं. ते उघडताना झालेला चरचराट त्या शांततेत फारच मोठा वाटला. गेट उघडताच समोरचं दृश्य बॅटरीच्या उजेडात हळूहळू आता उलगडू लागलं. सगळीकडे कोळ्यांची जाळं पसरलेली, छतावर, भिंतींवर आणि मशीनवर. जिथे नजर जाईल तिथे जाळीच जाळी. जमीन धुळीने भरलेली, पाय पडताच झुरकट वाफ उडणारी. समोर मोठमोठ्या मशीन उभ्या होत्या, जुन्या आणि गंजलेल्या, अगदी मूर्त अवस्थेत. त्या मशीनकडे पाहताना असं वाटत होतं जणू त्या कधीकाळी जिवंत होत्या आणि आज कुठल्या तरी अपूर्ण रागात गोठून बसल्या आहेत. नेमका आवाज कुठून आला ते मी बॅटरी फिरवत शोधत होतो. पण काहीही दिसलं नाही. ना हालचाल, ना कुठला प्रकाश, ना कोणता माणूस. सगळं काही अगदी स्थिर आणि शांत. आणि तेवढ्यातच माझ्या अगदी मागून पुन्हा तोच आवाज आला. यावेळी तो आधीपेक्षा जास्त मोठा आणि जास्त स्पष्ट होता. जणू एखादी मशीन पूर्ण ताकदीने सुरू झाली असावी. पण यावेळी तो आवाज अगदी काही सेकंदावर थांबला नाही. तो थोडा वेळ चालूच राहिला. क्षणभर माझ्या पायाखालची जमीन अगदी सरकल्यासारखं वाटलं. मी झटकन मागे वळालो, पण तिथे मात्र अजिबात काहीच नव्हतं. ना लाईट, ना कुठली हालचाल, ना कोणाची सावली. फक्त मिट्ट काळोख आणि तो आवाज जो माझ्या कानात घुमत होता. माझं अंग आता थंड पडू लागलं. कपाळावर घामाच्या धारा जमल्या. हातातली काठी किंचित थरथरू लागली. हे शक्य नाही, मी असा पुटपुटलो. माझ्या डोळ्यासमोर आता एकच प्रश्न होता की इथे तर लाईट नाही आणि कुठला माणूसही दिसत नाही. मग ही मशीन अचानक चालू कशी झाली? होय, तो आवाज एका मशीनचा होता, मशीन चालू झाल्याचा. भीतीने आता तर्कशक्तीवर मात केली होती. मी आणखी एकही सेकंद तिथे थांबलो नाही. बॅटरी तशीच हातात धरून मी धावतच बाहेरच्या दिशेने निघालो. पावलं अडखळत होती, श्वास फुलला होता आणि हृदय छातीतून बाहेर पडेल की काय असंच मला वाटत होतं. बाहेर आलो तेव्हा थोडा जीव भांड्यात पडला. मनात असंख्य प्रश्नांची गर्दी झाली. आता मात्र पुन्हा आतमध्ये जाऊन बघायची माझी काही हिंमत झाली नाही. मी तसाच तिथेच ऑफिसच्या बाहेर बसून राहिलो. पुन्हा आत जाण्याची हिंमतच झाली नाही.
रात्र कशी संपली तेच मला कळालं नाही. प्रत्येक छोटासा आवाज अगदी माझ्या अंगावर येत होता. डोळे सारखे त्या फॅक्टरीकडे जात होते, पण आत डोकावण्याची मात्र माझी अजिबातच हिंमत होत नव्हती. कशीबशी पहाट झाली. आकाशात उजेड दिसू लागला. सकाळच्या शिफ्टला असलेला वॉचमॅन तो पहाटेच तिथे आला. त्याला पाहताच माझ्या जीवात जीव आला. मी त्याला रात्री घडलेला सर्व प्रसंग सांगितला. तो आवाज, मशीन, माझी सर्व भीती, सगळं काही. तो मात्र माझं म्हणणं ऐकून हसायला लागला. अरे माधव, तुला भास झाला असेल. ही कंपनी 2 वर्षांपासून बंद आहे. इथे ना लाईट ना कुठला माणूस, आणि वीजच नाही तर मशीन कशी चालू होईल. तू बहुतेक खूप थकला असशील. जा घरी जा आणि मस्त आराम कर. मी त्याच्या बोलण्यावर मान डोलावली, पण माझं मन मात्र काही केल्या शांत झालं नाही. कारण मलाही माहीत होतं तो आवाज फक्त माझा भास नव्हता, आणि ही तर फक्त सुरुवात होती. या पहिल्या अनुभवानंतर मला आता भूतखेतांवर जरा जरा विश्वास बसू लागला. हा पहिला अनुभव मी माझ्या बायकोला देखील सांगितला नाही. तिला जर सांगितलं तर ती उगाच काळजी करेल, आणि बहुतेक मलाच थकव्यामुळे भास झाला असेल असं मी स्वतःला समजावत तो विषय मनातून काढून टाकला. तर मित्रांनो, हा पहिला अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि आता माधवच्या दुसऱ्या अनुभवाला सुरुवात होते. हा दुसरा अनुभव तुमच्या अंगावर नक्कीच काटा आणेल. आता पुन्हा संध्याकाळ झाली. पुन्हा एकदा ड्युटीवर जायची वेळ आली. मन मात्र थोडंसं धडधडत होतं, पण मी मनाशी ठरवलं होतं आज काहीही झालं तरी अजिबात घाबरायचं नाही. आज जर कसला आवाज आला तर सगळं काही स्पष्ट करूनच घ्यायचं. मी पुन्हा त्या बंद पडलेल्या कंपनीत पोहोचलो. आज वातावरण काहीसं वेगळंच वाटत होतं. आकाशात ढग दाटलेले, अजिबात वारा नाही, आणि संपूर्ण परिसरात एक विचित्र आणि जड शांतता. जणू ती जागा माझी वाटच पाहत असावी. रात्रीचे 11:30 झाली. सगळं काही ठीकठाक चालू होतं. कोणताही आवाज नाही ना कुठली हालचाल. पाहिलंस, कालचं सगळं डोक्याचा खेळ होता असं मी स्वतःला समजावू लागलो. पण वेळेला कोणी थांबवू शकत नाही. घड्याळात बरोबर 12 वाजले, आणि त्या क्षणी मशीनचा आवाज पुन्हा सुरू झाला. यावेळी तो आवाज अजिबात अस्पष्ट नव्हता. तो अगदी जिवंत आणि एकदम स्पष्ट होता, लोखंड एकमेकांवर घासल्यासारखा. तो आवाज ऐकताच माझ्या छातीत धडकी भरली. अंगावर काटा उभा राहिला. नाही, हा फक्त माझा भास नाही, हे त्या क्षणी नक्की झालं. आता मला सत्य शोधायचं होतं. भीतीपेक्षा राग जास्त. मनात एक शंका चुकचुकू लागली. बहुतेक कुणीतरी आतमध्ये लपून बसलंय. कदाचित चोर. मशीनचे काही पार्ट्स तर चोरी करत नसतील, आणि जर काही चोरी गेलं तर दोष मात्र माझ्यावरच येईल. त्या विचाराने माझ्या मनात एक वेगळीच ताकद संचारली. मी खुर्चीतून उठलो, काठी घट्ट पकडली आणि बॅटरी चालू केली, आणि मग सरळ फॅक्टरीच्या आतमध्ये निघालो. आज पावलं थरथरत नव्हती. आज मनात भीती नव्हती, फक्त संताप होता. लोखंडी गेट जोरात ढकललं. मोठ्याने चरचराट झाला. आतमध्ये पाऊल टाकताच तीच गार आणि ओलसर हवा अंगावर आदळली. पण आज मी थांबलो नाही. मशीन जिथे होत्या तिकडे सरळ चालत गेलो, आणि मग मी जातात अचानक मशीन बंद झाली. आवाज थांबला. सर्वत्र इतकी शांतता पसरली की माझ्या श्वासांचाही आवाज आता मला मोठा वाटू लागला. कोण आहे ते? मी मोठ्याने ओरडलो. माझा आवाज संपूर्ण फॅक्टरीभर घुमला. मी त्या मशीनजवळ गेलो. बॅटरी फिरवून सगळीकडे पाहिलं. कोळ्यांची जाळं, गंजलेलं लोखंड, सगळं काही मृत. कुठेही अजिबात हालचाल नाही. तेवढ्यातच माझी नजर मागच्या भिंतीवरच्या स्विच बोर्डकडे गेली, आणि जे पुढच्या क्षणी घडलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो मशीनचा स्विच माझ्या डोळ्यासमोरच वर झाला. तिथे अजिबात कोणीही नव्हतं, ना कोणी हात लावला. बापरे, हा ऑटोमॅटिक वर कसा गेला? आणि तेवढ्यातच मशीन जोराने सुरू झाली.
मी घाबरूनच मागे सरकलो. हे हे कसं शक्य आहे? लाईट नाही, अजिबात कुठलाही माणूस नाही. मग मग हे चालू कसं झालं? माझ्या डोक्यात प्रश्नांचा भडीमार सुरू झाला आणि तेवढ्यातच माझ्या डाव्या बाजूने पायऱ्यांकडून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. एकदम हळू, जड, ओढत ओढत येणारा आवाज. मी थरथरतच पायऱ्यांकडे पाहिलं आणि मला दिसलं की त्या पायऱ्यांवरून कोणीतरी खाली उतरत होतं, अगदी सावकाश. मी धाडस एकत्रित करून टॉर्च त्या दिशेने मारला आणि जे दृश्य दिसलं त्याने माझ्या तोंडून किंकाळीच फोडली. कारण तो माणूस नव्हता. डोळ्यांच्या जागी फक्त काळे खड्डे, त्यातून मांस लोंबत होतं, दात बाहेर आलेले, जबडा विचित्र वाकलेला आणि डोक्यातून काहीतरी ओघळत होतं. रक्त होतं की काहीतरी काळी घाण ते मला कळत नव्हतं. हात वाकडे तिकडे, बोटं एकमेकांना चिटकलेली, पाय तर अजूनच भयानक, मोडलेली आणि उलट्या दिशेने वळालेली. तो चालत नव्हता, तर तो स्वतःचं शरीर पुढे ओढत होता. माझा श्वास अडखळला, डोकंही सुन्न झालं. मी मोठ्याने ओरडलो आणि जीवाच्या आकांताने तिथून थेट बाहेर पळत सुटलो. मागे वळून पाहण्याची तर हिंमतही झाली नाही. पायाखालची जमीन दिसत नव्हती. फक्त एकच विचार की इथून काहीही झालं तरी बाहेर पडायचं. मी थेट घरी आलो. दरवाजा घट्ट बंद केला. सविताने घाबरून मला विचारलं, अहो काय झालं तुम्हाला? पण माझं तोंड अजिबात उघडलंच नाही. भीतीने जबडा घट्ट बंद झाला. माझे हात थरथरत होते. त्या रात्री मी एक शब्दही बोललो नाही. रात्रभर मला झोप लागलीच नाही. दुसऱ्या दिवसापासून मात्र मी त्या कंपनीकडे कधीच गेलो नाही. काही दिवसांनी योगायोगाने तिथला वॉचमॅन मला भेटला. मी त्याला घडलेला प्रसंग सांगितला. त्यावर तो मला म्हणाला, अहो माधवराव, त्या कंपनीत एकदा एक कामगार मशीनमध्ये अडकून मेला होता. त्यानंतर एकामागून एक अपघात झाले. पाठोपाठ लोक मरू लागले. शेवटी मालकाने कंपनी बंद केली. लोक म्हणतात की त्या मेलेल्या माणसाचा आत्मा अजूनही तिथेच भटकतोय. माझ्या डोळ्यांसमोर तो चेहरा उभा राहिला आणि मला हे समजलं की मी जे पाहिलं होतं ते त्या मृत आत्म्याचं रूप होतं. मित्रांनो, हा दुसरा अनुभव सांगितल्यानंतर माधव काकांचे हातपाय थरथरू लागले आणि मग त्यांनी त्यांच्या तिसऱ्या अनुभवाला सुरुवात केली. ते पुढे म्हणाले, त्या घटनेनंतर मी रात्रीच्या शिफ्टपासून जाणीवपूर्वक दूर राहू लागलो. कुठेही ड्युटी दिली तरी माझी पहिली अट असायची की मी रात्री अजिबात थांबणार नाही. पण ते म्हणतात ना, एखाद्या गोष्टीपासून आपण जितकं लांब पळतो तितक्याच वेगानं ती आपल्या मागेच येते. माझ्या बाबतीतही तेच घडलं. काही आठवड्यांनी एजन्सीकडून फोन आला. पुण्यातल्या एका प्रसिद्ध रुग्णालयात ड्युटी होती. नाव मी सांगू शकत नाही, पण पुण्यात राहणाऱ्यांना माझा इशारा पुरेसा आहे. ते रुग्णालय बाहेरून कितीही आधुनिक, स्वच्छ आणि गजबजलेलं दिसत असलं तरी त्याबद्दल अनेक विचित्र गोष्टी कुजबुजल्या जातात. त्या दिवशी तिथल्या रात्रीचा वॉचमॅन अचानकच आजारी पडला होता. कोणीच तिथे उपलब्ध नव्हतं आणि मग शेवटी घुमून फिरून जबाबदारी माझ्यावर आली. मनात थोडी धडधड होती. माझ्या वरिष्ठांनी मला समजावलं, माधव, हे रुग्णालय आहे, इथे प्रचंड लोक असतात, शिवाय लाईटही आहे आणि CCTV कॅमेरेही आहेत. ही काही ती भूताची फॅक्टरी नाही. अजिबात घाबरायचं कारण नाही. एवढं समजवल्यानंतर मी तिथे रात्री थांबायला तयार झालो. रात्रीची शिफ्ट सुरू झाली. आज विशेष म्हणजे माझी ड्युटी मुख्य गेटजवळ होती आणि माझ्यासोबतच अजून एक जोडीदार होता. त्यामुळे मला फारशी भीती वाटत नव्हती. आम्ही दोघं मस्त गप्पा मारत बसलो होतो. अधूनमधून रुग्णांचे नातेवाईक ये जा करायचे. ॲम्ब्युलन्सचा आवाज, नर्सची धावपळ, सगळं काही अगदी नेहमीसारखंच. रात्रीचे 12 वाजले आणि मग रात्रीचा 1 वाजला. त्यावेळेनंतर वातावरण हळूहळू बदलू लागलं. आवाज आता कमी झाले. कॉरिडॉर रिकामे दिसू लागले. दिवे होते, पण तरी एक वेगळी शांतता पसरली. रुग्णालयाची ती शांतता आता खूपच वेगळी असते. ती अजिबात आराम देत नाही, तर उलट अस्वस्थ करते.
तेवढ्यातच आमच्या अगदी मागच्या बाजूने काहीतरी हल्ल्यासारखा आवाज आला. दोघेही एकदमच दचकून मागे वळालो. काय होतं ते असं विचारत आम्ही सावधपणे त्या दिशेने चालू लागलो. आणि पुढच्या क्षणी जे दृश्य दिसलं त्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली. एका लांब कॉरिडॉरमध्ये मंद प्रकाशात एक स्ट्रेचर हळूहळू सरकत येत होतं. स्ट्रेचरवर एक काळसर आकृती बसलेली. ती आकृती माणसासारखी होती, पण पूर्ण माणूस नव्हती. अंग अगदी काळं आणि थोडं निळसर, केस विस्कटलेली आणि ते डोळे अगदी लालभडक होते. ते लाल डोळे आमच्याकडेच रोखून ती एकटकच आमच्याकडे पाहत होती. आमचं काळी जोरजोरात धडधडू लागलं. श्वासही अडखळला. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे तो स्ट्रेचर आमच्या डोळ्यासमोर स्वतःहून हलत होता. कोणी त्याला ढकलत नव्हतं, कारण मागे कोणी नव्हतंच. तरीही ते आपोआपच सरकत होतं. कानाच्या कानठळ्या बसवणारा त्याच्या चाकांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत होता. आणि मग त्या आकृतीनं मान किंचितशी वळवली. त्या क्षणी आमच्या दोघांच्याही तोंडातून एकच भली मोठी किंकाळी फुटली. बापरे, हा काय प्रकार आहे? आम्ही दोघंही तिथे थांबलो नाही. आम्ही सुसाट जीवाच्या आकांताने बाहेर पळत सुटलो. मागे वळून पाहायची तर हिंमतच झाली नाही. कॉरिडॉर संपून आम्ही जिना उतरलो आणि मग थेट गेटजवळ आलो. थोड्या वेळानं आमची धडधड कमी झाली. कशीबशी हिंमत करून आम्ही पुन्हा मागे वळून पाहिलं आणि तो स्ट्रेचर दिसला. आणि त्याच्यावरची ती आकृती आमच्या डोळ्यादेखतच धुरासारखी हवेत विरत होती, जणू कधी अस्तित्वातच नव्हती. आम्ही कसाबसा उरलेला वेळ काढला. त्या रात्रीचा प्रत्येक मिनिट अगदी एका तासासारखा वाटत होता. कशीबशी सकाळ झाली. सर्वत्र उजेड पडला. आमच्या जीवात जीव आला. सकाळ होताच आम्ही थेट रुग्णालय प्रशासनाकडे गेलो. घडलेली सगळी घटना त्यांना सांगितली, पण ते मात्र आमच्यावर हसू लागले. असं काही होत नाही, तुम्हाला नक्कीच भास झाला असेल असं म्हणून त्याने तो विषय मिटवण्याचा प्रयत्न केला. पण मी मात्र ठामपणे म्हणालो, अहो आम्ही खरं बोलतोय, आणि तसं असेल तर तुम्ही खुशाल CCTV तपासा. क्षणभर शांतता पसरली आणि मग कॅमेरे तपासले गेले. जे दृश्य समोर आलं त्याने फक्त आम्हालाच नाही तर सगळ्या स्टाफला आणि डॉक्टरांनाही स्तब्ध केलं. CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं, एक स्ट्रेचर स्वतःहून हलत होता. पण आम्ही पाहिलेली त्या स्ट्रेचरवर बसलेली ती काळसर आकृती, ती मात्र कॅमेऱ्यात नव्हतीच. फक्त रिकामा स्ट्रेचर, ते आपोआपच इकडून तिकडं हलत होतं. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. डोळे पाणावले. ती व्हिडिओ क्लिप नंतर बाहेरही गेली आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली. पण त्याच्यासोबत एक भीषण सत्य समोर आलं. काही गोष्टी डोळ्यांना दिसतात, काही फक्त जाणवतात, आणि काही गोष्टी आपला पाठला कधीच सोडत नाहीत. मी त्यानंतर काहीही झालं तरी रात्रीची शिफ्ट कधीच केली नाही, कारण मला कळून चुकलं होतं, भीतीला वेळ, जागा आणि भिंती अजिबात काहीही लागत नाही. काळ आणि वेळ जुळून आली की भूताचा अनुभव 100% येतोच. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, वॉचमॅनच्या या 3 अनुभवांपैकी तुम्हाला नक्की नेमका कोणता भयानक वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. अशाच भयानक अनुभवांसाठी आणि चित्तथरारक अशा भयकथांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही नक्की दाबा. तर चला मग भेटूया उद्या एका नवीन अनुभवासह. धन्यवाद.